तसे हे ताक कोणकोणत्या आजारात उपयुक्त असते आणि त्याला अमृत का म्हणतात हे जाणून जर का घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ताक हे मुख्यतः पचनविकार, अजीर्ण, अपचन, अरुची, मलबद्धता यामध्ये उपयुक्त पडतं. तसेच नानाविध उदरविकारामध्ये यकृताचे आजार, लिहेचे आजार, स्वादुपिंडाचे वेगवेगळे आजार, तसेच आतड्यांचे आजार ज्यामध्ये आपल्याला संग्रहणी, प्रवाहिका, ज्यालाच आपण IBS, कोलायटिस, अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणतो, अशा विविध आजारामध्ये ताक हे आपल्याला नित्य घेणं गरजेचं असते. तसेच अर्श म्हणजे मूळव्याध या आजारामध्ये सुद्धा ताक हे नित्य घेण्याचं गरजेचं आहे. तसेच नानाविध मूत्रविकार, मूत्र व स्रोताशी संबंधित नानाविध आजार, पांडू आजार यामध्ये सुद्धा तक्रपान करणे हे हितकर असतं. तसेच घृतव्यापदामध्ये सुद्धा ताकाचा वापर करायला सांगितलाय. घृतव्यापद म्हणजे काय? घृत म्हणजे तुपाचं अतिरिक्त मात्रेत सेवन केल्यातून होणारा अजीर्ण किंवा त्यातून होणारे नानाविध आजार यामध्ये ताक हे औषध म्हणून वापरतात. यावर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की जे व्यक्ती त्यांच्या आहारामध्ये नित्य स्निग्ध पदार्थ, तेल तुपाचे पदार्थ नित्य वापर करतात त्यांच्या शरीरामध्ये या स्निग्ध पदार्थामुळे चरबी, फॅट, कोलेस्ट्रॉल यांचं प्रमाण वाढून जे नानाविध वेगवेगळे आजार निर्माण होतात, अशा व्यक्तींनी त्या आजारापासून त्या आजारांना अटकाव होण्यासाठी किंवा त्या आजारापासून आपला बचाव होण्यासाठी नित्य जीवनामध्ये ताकाचा वापर हा करणं गरजेचं असतो. तर याच्या व्यतिरिक्त सर्वात मोठा अजून एक ताकाचा वापर म्हणजे कोणता आणि त्याला अमृत का म्हणतात हे जाणून घ्या. ताकाला पृथ्वीवर अमृत या कारणामुळे म्हणतात की ताकाचा जो उपयुक्तता आहे ती म्हणजे गरविषनाशक म्हटलेलं आहे. गरविष म्हणजे कृत्रिम विष की जे आपण आजकालच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीचे पदार्थ यातून आपल्या शरीरामध्ये जाऊन संचित होत असते. असे संचित होणारे विष कालांतराने भविष्यामध्ये आपल्याला मोठमोठाले असाध्य कष्टसाध्य आजार निर्माण करतं, जसे की कॅन्सर आहे, लिव्हरचे आजार, असायटिस, लिव्हर सिरोसिस, किडनी फेल्युअर, नानाविध त्वचाविकार जसे की सोरियासिस, लिकोडर्मा यासारखे कष्टसाध्य असाध्य आजार निर्माण करतात. तर हे गर्विष आपल्या शरीरामध्ये संचित झालेलं ताकाच्या वापरामुळे संचित न होता ते बाहेर निघत असतं. म्हणून अशा गर्विषाचा नाश करण्यासाठी नित्य सेवनामध्ये ताकाचा प्रयोग हा असायला हवा. असे हे गर्विषनाशक ताक आपल्याला अमृतासमानच काम करून देतं. म्हणूनच ताकाबद्दल म्हटलंय की तक्रम अमृतम इव भूतेषु, म्हणजे पृथ्वीवरील मनुष्यासाठी ताक हे अमृतासमान आहे, कारण ते गर्विषाचा नाश करते. मी आशा करतो ही ताकासंबंधीची, तक्रपानासंबंधीची जी माहिती ती आपल्याला आवडली असेल आणि ही आपल्याला उपयुक्त ठरेल. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.